विधान परिषदेच्या 11 जागांसाठी अगदी काही क्षणांमध्ये मतदानाला सुरुवात होईल। मतदानाची औपचारिकता पार पडण्यापूर्वीच महायुतीने मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक लगावलाय। या 17 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। या बिनविरोध विजयामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या गोटात प्रचंड उत्साह आहे। हा विजय म्हणजे आगामी उर्वरित जागांसाठी महायुतीला मिळालेला मोठा बूस्टर डोस मानला जातोय। विधान परिषदेच्या 6 बिनविरोध जागा वगळता आज सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी मतदान पार पडेल। आणि आता काही क्षणांमध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे, कारण आता 8 वाजले। जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। महायुतीच्या बंडखोर रेश्मा काळे आणि प्रहार संघटनेचे अनिल चौधरी यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे महायुतीचे नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्यामध्ये थेट लढत आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जळगाव विधान परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांनी आता सुरू होत आहे। जळगाव शहरातल्या तहसील कार्यालयातल्या मतदान केंद्रावरती आपण आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतोय की या मतदान प्रक्रियेसाठी जे काही आवश्यक आहे प्रशासनानं ती तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या सगळ्याच्या संदर्भात जर आपण राजकीय विचार केला तर या ठिकाणी 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरलेले होते आणि त्यानंतर 12 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये देखील आता 4 उमेदवार रिंगणात असताना रेश्मा काळे या शिवसेनेच्या उमेदवार होत्या, त्यांनी आपली माघार जाहीर केलेली। तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार आहेत, प्रहार संघटनेचे ते पदाधिकारी राहिलेले, त्यांनी देखील आयत्या शेवटच्या क्षणी आपली माघार जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता खरं तर महायुतीचे उमेदवार आहेत नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शरद तायडे यांच्यामध्ये ही लढत होईल असं मानलं जातं। मात्र आपण या ठिकाणचा जर संख्याबळाचा विचार केला तर या ठिकाणी महायुतीचं पारडं आपल्याला जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत। महाविकास आघाडीचं संख्याबळ जरी या ठिकाणी कमी असलं तरी सुद्धा महायुतीमध्ये जी काही नाराजी आहे, खदखद आहे, त्याचा आपल्याला फायदा होईल आणि आपल्याला विजय मिळेल असा दावा महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येतोय। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव।